राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही ज्या ठिकाणाहून आमदार आहात त्या ठिकाणी ड्रग्सचा सुळसुळाट झालेला आहे. हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. कॅन्सर हॉस्पिटलची सुद्धा मागणी केली. सरकारची नेमकी यावर भूमिका काय वाटते तुम्हाला? बघा, ड्रग फक्त माझ्या मतदारसंघामध्ये नाही, हे मुंबई उडता मुंबई झालेलं आहे आता. जसं एक वेळी आपण सांगत होतो ते पिक्चराचे उडता पंजाब म्हणून, आता उडता मुंबई आणि उडता महाराष्ट्र झालेलं आहे. मी सांगितलं आहे, पण माझा अगोदर किती आमदारांनी हे सांगितलं आहे की ड्रग महाराष्ट्रामध्ये जोरात पसरलेले आहेत. आणि काही आता तो त्यांनी काय केलेलं आहे की लहान लहान मुलाचा स्कूल बॅगमध्ये ड्रग पाठवून ते इकडून तिकडून करतात. तर ड्रग माफिया आहेत, जे टेररिस्ट आहेत ना, त्यांची जे सजा आहे ते ड्रग माफियाची झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण काय, ते आपण लहान लहान फिश आहेत त्यांना पकडतो आणि मगरमच्छ असं आरामात फिरतो, तो जे मगरमच्छ आहे ड्रगच्या त्यांना कब्जामध्ये करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जे फॅक्टरी येत आहे ड्रगची त्यांना पकडलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे ड्रग आपल्या देशाला खड्डामध्ये घेऊन जातो असं माझं म्हणणं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं वाटते तुम्हाला? ड्रग्स एक मोठा कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न झाला आहे. मी तुम्हाला सांगतो की जे ड्रग डीलर आहेत ते टेररिस्ट आहेत. ते देशाला नुकसान पोहोचवतात, राज्याला नाही देशाला नुकसान पोहोचवतात. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न कॅन्सर हॉस्पिटल संदर्भातला पण आहे. सुनील प्रभू यांनी सुद्धा हा मुद्दा काल मांडला होता. तुम्ही देखील आज मांडला. किती गरज आहे कॅन्सरच्या रुग्णालयांची मुंबईसाठी? कॅन्सरच्या जे अनेक रुग्णालय मुंबईमध्ये आहेत त्याच्यामध्ये देशात एक मोठा रुग्णालय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर स्टडीज आहे. तिकडे आपण ज्यावेळी जातात ना, तर आपल्याला असं वाटतात की आपल्या मुंबईमध्ये आहोत की काय. लोक येतात तिकडे, डॉक्टरला भेटतात. डॉक्टर सांगतो तुम्हाला स्टेज 1 कॅन्सर आहे, तुम्ही ऑपरेशन करून घ्या. ते ऑपरेशनसाठी जातात, त्यांचा वेटिंग लिस्ट आहेत. ते वेटिंग लिस्टचे नंबर येता येतात त्यांच्या कॅन्सरचा रोग आहे ते लास्ट स्टेजवर जातो आणि इलाज अशक्य होतात. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जागा कॅन्सरच्या नवीन हॉस्पिटल उभारलं पाहिजे आणि कॅन्सर स्क्रीनिंगसाठी मोठ्या प्रमाणे ते आपल्याला केले पाहिजे. कारण काय की फर्स्ट स्टेजमध्ये इनिशियल स्टेजमध्ये कॅन्सर सापडलं तर त्यांचा उपचार करायला थोडासा योग्य होतात. नंतर ते लई प्रॉब्लेम होता. आणि कॅन्सर इन्शुरन्सचे जे प्रीमियम आहे ते लई महाग आहे. त्याचा कसं आपण कंट्रोलमध्ये आणू शकतात हे करण्याची गरज आहे. आणि कॅमोथेरपीचे ड्रग्ज आहे त्याच्यावर प्राईस बँड लावायला लई गरजेचं आहे. आज कॅन्सरचं जे ट्रीटमेंट आहे कॅमोथेरपी आणि रेडिएशनमध्ये होतात, तो कॅमोथेरपीच्या ड्रगवर प्रायझिंग करायला गरजेचं आहे. हे अनेक असा मुद्दा. आणि अनेक कॅन्सरच्या हॉस्पिटलला जे लोक प्रायव्हेट किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये करतात त्याला 1 विंडो क्लिअरन्स देऊन लवकरात लवकर नया हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. ही मुद्दा मी सभागृहामध्ये मांडलेला आहोत. सर, राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मालेगावमध्ये महानगरपालिकेमध्ये नमाज पठण झालं, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय सध्या. सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की काही मदरशामध्ये लहान मुलांना मारहाण करण्यात आली. नितेश राणे यांना प्रश्न विचारला, ते म्हणाले की हे सगळी विश्वली ठेचायला पाहिजे, मदरसे बंद व्हायला पाहिजेत. कशा पद्धतीनं एकंदरीतच तुम्ही पाहता या सगळ्या घटनेकडे? बघा, हे नमाज पडली हे राजकीय मुद्दा होऊ शकतच नाहीत. हे माझ्या मताने हे मुद्दा नाहीत. आता अनेक ऑफिसेसमध्ये आपण पूजा बघतो, पूजा होते. काही 4 लोक गेले होते, रमजानचा माह आहे, त्यांना नमाज पडायची वेळ होती, त्यांना नमाज पडलं. ह्याच्यामध्ये काही मोठा त्याने अपराध केलेला नाहीत. आपल्या देशामध्ये एक इतिहास आहे, हिंदू मुसलमानचा एक इतिहास आहे. गंगा जमनी आपल्या त्यांना तहजीब म्हणतो. आज आपल्याला एकत्र राहून पुढे जायचं आहे. आणि 4-5 लोकांनी कुठे नमाज पडली त्याच्यावर विवाद खडा करून पुरे महाराष्ट्रामध्ये असं सांगायचं हे बरोबर नाहीत मला असं वाटतं. आपल्याला कोणाला जे पूजा करायच्या पूजा करून द्या, ज्याला नमाज पडला त्यांना नमाज पडू द्या. ह्याच्याबद्दल जे नितेश राणे साहेब त्यांचं जे वक्तव्य ऐकले नाहीत, पण मीडियामधून लोकांना मला सांगितलं आहे की त्याने असं म्हटलेलं आहे. तो मी तुम्हाला नितेश राणे साहेबांना आमंत्रण देतो की ते माझ्यासोबत 10 मदत ते आयडेंटिफाय करावं. त्यांना माहीत नाही, तो मी आयडेंटिफाय करून देतो, तिथे माझ्यासोबत चालावं. त्यांना मी चहा पाणी देतो तिकडे. त्यांनी बघावं की मद्रासामध्ये जे रिलिजियस एज्युकेशनसोबत कम्प्युटर एज्युकेशन, इंग्लिश एज्युकेशन, मराठी एज्युकेशन कसं तिकडे आम्ही देतो, त्यांना बघितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांना थोडासा जानकारी देऊ इच्छितो की याच मद्रासामधून अनेक ऑफिसर, ब्युरोक्रेट्स, IAS, IPS, IRS आलेले आहेत. अनेक डॉक्टर्स आलेले आहे, अनेक इंजिनियर्स आलेले आहे, अनेक प्रोफेसर आलेले आहे, अनेक MBA आलेला आहे. तो मद्रासाचं नाम कृपा करून खराब नको करा. तुम्हाला काही माहिती नाही, कृपा करून माझ्यासोबत महाराष्ट्रामध्ये अनेक कोपरामध्ये नंदुरबार हो या मुंबई
या मालेगाव जिथे चालायचा माझ्यासोबत चालाय मी त्यांना घेऊन जातो, त्यांना दाखवतो, त्याच्यावर त्यांची जी माहिती आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. ते म्हणतात की मदरशामधून दहशतवादी तयार होतात, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. साहेब ब्युरोक्रेट तयार होतात, टीचर तयार होतात, प्रोफेसर तयार होतात, इंजिनियर तयार होतात, डॉक्टर तयार होतात, देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला ते हातभार धरतात. ते तिकडे मद्रासामध्ये एक उग्रवादी दाखवा म्हणजे मुंबईमध्ये त्याने सापडलेलो आहे की मद्रासाची ट्रेनिंग घेतली असते. मुंबईच्या आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईनं देशच्या कल्चर जे आहेत ते आपण बघू शकतात. हे मद्रासा आहे. अतुल बाटकर करता म्हणतात की नमाज पठण झालंय महापालिकेमध्ये, महापालिका बरखास्त करायला पाहिजे. कळलं नाही काय नमाज पठण झालं महापालिकेमध्ये, मालेगाव महापालिका बरखास्त करायला पाहिजे. अतुल भाटकर ते असं म्हणेल, पण असं नाही. मी तुम्हाला सांगितलं की नमाज, पूजा, अर्चना हे सगळे अल्लाह भगवान देवला आहे, ते त्यांच्या समर्थनमध्ये ते करतात, ते बरं आहेत. धर्मनिरपेक्षता कमी होत चालली आहे राज्यातून, देशातून असं म्हणावं या सगळ्या घटना. असा जे त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये तो असंच दिसतो की जे आमच्या जे सेक्युलर फॅब्रिक आहे ते तोडायचा प्रयत्न होत आहेत. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.